आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे सल्लेखनापूर्वक समाधी मरण। सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे सुरू होती यमसल्लेखना। परमपूज्य 108 आचार्य श्री सन्मती सागरजी महाराज यांचे परमशिष्य शपथराज परम पूज्य 108 आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे 11:34 सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे 13व्या दिवशी सल्लेखनापूर्वक समाधी मरण झाले आहे। त्यांच्या समाधी मरणाची वार्ता समजताच संपूर्ण जैन समाज आणि भक्तगणांवर शोककळा पसरली असून वीर सेवादल परिवाराकडून अत्यंत भावपूर्ण विनयांजली अर्पण करण्यात आली आहे। त्यांचा शिक्षक ते आचार्य पद असा होता जीवन प्रवास। आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे नाव पायगोंडा असे होते। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1951 रोजी निमशिरगाव तालुका शिरोळी येथे आदगोंडा पाटील आणि मुरदेवी यांच्या दाम्पत्यापोटी झाला होता। BA B.Ed पर्यंत उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इचलकरंजी नगरपालिकेत शिक्षक म्हणून काही काळ सेवाही बजावली होती। लौकिक जगाचा त्याग करत त्यांनी आध्यात्मिकतेचा मार्ग निवडला। सन 2002 मध्ये त्यांनी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली। त्यानंतर 2 मे 2004 रोजी इचलकरंजी तालुका हातकणंगले येथे आचार्य श्री सन्मती सागरजी महाराज यांच्या सानिध्यात त्यांनी मुनी दीक्षा ग्रहण केली। त्यांच्या अखंड साधनेमुळे 2 जून 2014 रोजी श्रुतपंचमीच्या पावन मुहूर्तावर चांद शिरदवाड येथे त्यांना आचार्य पद बहाल करण्यात आले होते। मत देना, गैरों को गले ना लगा सकूं, इतनी रुखाई मत दे। हो गई कविता, 2 पंक्तियों की कविता। अब हिंदी भाषा का मर्म जो जानते होंगे वे समझ गए। वे कहते हैं कि प्रभु मुझे इतनी ऊंचाई मत दे दो कि गैरों को गले ना लगा सकूं। अपने लोगों को तो सभी हर कोई गले लगा लेता है, ये मेरा है वो मेरा है, लेकिन गैर अर्थात अपरिचित लोग जिनका कोई हमारा किसी प्रकार का संबंध नहीं है, ऐसे लोगों को मैं गले ना लगा सकूं, इतनी रुक्षता, इतना ओछापन, इतनी संकीर्ण वृत्ति मुझे कभी मत देना। यदि उतनी ऊंचाई पर जाने पर गैरों को ठुकराने की स्वार्थ वृत्ति मेरे में आ जाए तो मुझे उतनी ऊंचाई नहीं चाहिए। इनके लिए कोई गैर नहीं था। इतने